श्री अभिषेकजी कळमकर यांच्या प्रचारानिमित्त जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, पाठीमागील सगळ्यांना मी विनंती करतो, केंद्रामधून त्यांचं सामाजिक कार्य आपण पाहत आलेलो आहे. बंधूंनो, 25 वर्ष ज्यांनी आपल्या नगर शहरावर आपल्या हृदयावर राज्य केलं असे अनिल भैया राठोड यांना हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद होता. त्यानंतर विद्यमान आमदार यांना शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद होता. म्हणून या दोन विभूतींच्या आशीर्वादामुळे 35 वर्ष या नगर शहरावर नेतृत्व मिळालं. परंतु हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा परिवार आणि शरदचंद्रजी पवार हे परिवार दोन्हींचा आशीर्वाद अभिषेक यांच्या पाठीशी असल्यामुळं हा अभिषेक यांचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बंधूंनो, या शहरामध्ये 10 वर्षाच्या कालखंडामध्ये एकही बेरोजगाराला रोजगार मिळालेला नाही. महापालिकेच्या दृष्टीने या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव आहे. 300 कोटी रुपये खर्च झाले आपण म्हणतो पाणी पुरवठ्यावर, पण या भागातील नागरिक अजून बी पाण्यापासून वंचित आहेत. 300 कोटी खर्च होतात अमृत योजनेवर, त्याच्यावर चौकशी म्हणून आमचे भगवान फुलसौंदरजी बोराडे साहेब सातपुते साहेब यांनी अनेक वेळा उपोषणी केली. काय झालं? आम्हाला आश्वासन दिलं होतं की 3ऱ्या मजल्यावर बिगर मोटारीने पाणी येईल, पण बंधूंनो रात्री 3-3 वाजता पाणी सारसनगरमध्ये येत आहे. अशा पद्धतीचं तुमचं नियोजन, हेच नियोजन आम्हाला नकोय. म्हणून या बदल घडवण्यासाठी अभिषेकला निवडून देणं गरजेचं आहे. बंधूंनो, माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मला सुद्धा एक व्यवसाय करण्यासाठी जागा पाहिजे, म्हणून मी जागेसाठी प्रयत्न होतो. दिलीप गांधीच्या शेजारीची बिल्डिंग झाली, त्या ठिकाणी मी गाळ्यासाठी विचारणा केली, पण 1 करोडच्या खाली गाळा भेटत नाहीत. विचार केला, त्या बिल्डिंगचा मालक राजकारणाशी संबंधित असल्यामुळं सामान्य माणसाला गाळा भेटू शकत नाही. जर 1-1 कोटीचा गाळा सामान्य माणूस घेऊ शकत नसाल तर हा तुमचा विकास आहे का? सामान्य माणसासाठी, राजकारणासाठी माणसाने, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांनी गोरगरिबांचा विचार केला पाहिजे. गोरगरिबांसाठी व्यवसाय करायला जागा भेटली पाहिजे. त्याला जेवढ्या बी स्कीमा शहरामध्ये चाललेल्या आहेत तर सर्व श्रीमंतासाठी चाललेलं आहे. कोणताही सामाजिक माणूस, सामान्य माणूस गाळा घेऊ शकत नाही. आणि नगरपालिकेच्या माध्यमातून, सामाजिक आणि सरकारच्या माध्यमातून एकही स्कीम चालू केलेल्या नाही. या नगर शहरामध्ये ज्यावेळेस 1 लाख लोकसंख्या होती त्यावेळेस 5 आपल्या एक ठिकाणी भाजी मार्केट होते, पण आज 5 लाख लोकसंख्या असताना 1 भाजी मार्केट आहे. ते बी अतिक्रमण, प्रत्येक ठिकाणी 1-1 स्क्वेअर फूटचं अतिक्रमण झालेलं आहे. सामान्य माणसाचा विचार झालेला नाही. तुम्हाला पेट्रोल उठावं लागेल, अन्यायाच्या विरुद्ध उठावं लागेल. बिंगो साठी, IPL साठी ज्यांना श्रद्धा देतात, आरक्षण देतात, त्यांना आशीर्वाद देतात, अशा नापांना हटवावं लागेल. हा विषय सामान्य माणसासाठी, युवकांसाठी आज बिघडलेला आहे. प्रत्येक गल्लीमधले 2 घरं अशी दिसतील की ते ऑनलाईन मध्ये गेलेत का? आमच्या विद्यमान खासदारांना उपोषण करावं लागतं SP कॉलेजच्या समोर. आमदारांनी का उपोषण नाही केलं? का जाब नाही विचारला? हा जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. बंधूंनो, खूप सांगण्यासारखं आहे. मी टाइम कमी राहिलेला आहे. आपल्या उमेदवारांना आता बुरुडगावला जायचं आहे. मी विनंती करतो दिलीपजी सातपुते यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि मी सर्वांना विनंती करतो, आज उद्धव साहेबांच्या उपस्थितीमध्ये दिलीप सातपुते यांचा प्रवेश झाला. मी सर्वांना टाळा वाजवण्याची विनंती करतो की त्यांनी आमच्या अभिषेकच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत आहे. बाप आणि पुत्र आणि
त्यासाठी खूप खूप त्यांना योगदान दिलं पाहिजे. ही सर्व आमची मंडळी रात्रंदिवस एक करत आहेत. बंधूंनो, आपल्याला खूप एकदम सुप्त लाट आहेत. आपल्या संघ मतदार आहेत, आपल्या संघ गर्दी नाही, पण आपल्या संघ दर्दी आहे. त्या दर्दीचा 10,000 मताने आपला विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मी सातपुते साहेबांना विनंती करतो, सातपुते साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेकजी कळमकर यांच्या प्रचारार्थ या सारसनगर भागामध्ये आज प्रचार फेरी काढण्यात आलेली होती. आम्ही सहज लोकांना भेटत होतो, ज्यांच्या हातात हात देत होतो ते हात जोरात दाबत होते, ज्यांच्याकडे चेहऱ्याकडे चेहरा नजरेत नजर भिडवत होतो तर ती लोक एकदम गालातल्या गालात हसत होती. याचा अर्थ प्रचंड दहशतीखाली या ठिकाणचा असलेला मतदार राजा हा तुतारीच्या चिन्हाला बटन दाबणार आणि लोकसभेची पुनरावृत्ती या ठिकाणी पुन्हा होणार असं या ठिकाणी प्रचार फेरीमध्ये निदर्शनास आले. या ठिकाणी लोकसभेच्या वेळी सुद्धा पाहिलं, अनेक सर्व नेते मंडळी एकीकडे होती आणि सर्वसामान्य मतदारांनी ठरवलं की आता निलेश लंके यांना खासदार करायचं आणि आपण त्याचा निकाल पाहिलेला आहे. नगर शहरामध्ये मागील निवडणुकीमध्ये IT पार्कचं एक फॅड नवीन आणलं होतं. त्या IT पार्कचं तिथं काहीच नव्हतं आणि ते गाजर लोकांना दाखवलेलं गेलं. तरुण मुलं भुलली गेली आणि त्यांनी त्या IT पार्कच्या नावाखाली आता आपल्याला नोकऱ्या मिळतील या नावाने त्या ठिकाणी मतदान केलं आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की तिथं कॉल